आपण पुन्हा एकदा पॉइंट्स जॉट आउट करू. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज नोटीस. स्कूल्समध्ये तुम्हाला पण नोटिसेस मिळत असतील, राईट. सपोज ट्रिप जाणार असेल तर ट्रिपच्या आधी एक नोटीस येते, राईट, जी तुम्हाला सांगते ट्रिप कुठे जाणार आहे, किती दिवस जाणार आहे, कशी जाणार आहे, बरोबर. त्या फीज काय असेल, बरोबर, सगळं सांगितलं जातं. देन सगळ्यात आधी आता त्याच नोटीसकडे जर आपण लक्ष दिलं तर त्यात सगळ्यात आधी वरती काय येतं, तर तुमच्या स्कूलचं जे नाव असेल ते येतं, राईट. त्याच्यानंतर खाली बोल्ड अक्षरांमध्ये येतं नोटीस. नोटीस हा शब्द त्यासाठीच असतो की स्कूलमध्ये जी कोणी व्यक्ती नोटीस बघते तिचं लक्ष गेलं पाहिजे नोटीसकडे. ओके, गॉट इट. त्याच्यानंतर काय येतं, डेट. ज्या तारखेला तुम्हाला ती नोटीस दिली जाते त्या तारखेची डेट. एव्हरीवन इज गेटिंग इट. सो नोटीस आलं, डेट आली, त्यानंतर काय येतं, हेडिंग और सब्जेक्ट. नोटीस कशासाठी आहे. आता ट्रिप चालली आहे तर ट्रिपसाठीची नोटीस आहे तर तिथे ट्रिपसाठीची नोटीस असंच येईल इंग्लिशमध्ये ऑफकोर्स. देन नेक्स्ट कंटेंट. त्याच्यामध्ये काय आहे, आता त्याच्यामधलं जे मुख्य आपण आधी बोललो ते येईल. जसं की नेम ऑफ द प्लेस वेअर युअर ट्रिप इज हेडिंग, देन डेट वेन इट इज हेडिंग, फीज तिकडे जाण्यासाठी किती पैसे लागणार आहेत ते, आणि अजून इतर काही गोष्टी जसं की किती दिवसांची असेल किंवा किती वेळेची असेल, तुमचा निघण्याचा टाईम काय असेल, येण्याचा टाईम काय असेल, ठीक आहे. सगळ्या इम्पॉर्टंट ज्या डिटेल्स आहेत त्या कंटेंटमध्ये येतील. त्याच्यानंतर येतं नेम अँड डेझिग्नेशन. आता ही ट्रिप ऑर्गनाईज स्कूल करते, राईट. पण स्कूलमध्ये ट्रिप ऑर्गनाईज करण्यासाठी एक वेगळी कमिटी असते तर त्या कमिटीचं नाव येईल. जसं की सपोज एक डिबेट वगैरे असली किंवा कुठलं वेगळं कॉम्पिटिशन असलं, तुमची गॅदरिंग असली तर गॅदरिंग कोण ऑर्गनाईज करतं, नॉट स्कूल कमिटी, कल्चरल कमिटी असते ती कमिटी ऑर्गनाईज करते. सो कल्चरल कमिटीचा हेडचं नाव येईल आणि तिथे त्याची सिग्नेचर असेल. गॉट इट. आपण आता ह्या फॉर्मॅटने एक नोटीस आधी लिहून घेऊ, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. ओके, सगळ्यांना नक्की कळालंय. सो इथे तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या स्कूल्सचे नावं लिहा आपल्या. बॉक्स नाही, ओके. हां, पण नोटीस काढल्यानंतर तुम्हाला तिथे बॉक्स काढावा लागेल. ओके, नोटीस लिहिताना काळजी घ्या, तुम्हाला नोटीस बॉक्समध्ये. इग्नोर द लाईन्स, आय एम नॉट अ ड्रॉइंग टीचर.